तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सिडकोच्या माध्यमातून माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये राबवण्यात आलेली आहे आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करणे आणि ऑनलाईन घराची पसंतीचा क्रम निवडणे याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, जी 25 जानेवारी 2025 पर्यंत चालणार आहे आणि 26 जानेवारी पर्यंत तुम्हाला यासाठी घर निवडण्याची प्रक्रिया पसंती क्रम द्यायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या संदर्भात आपण पाहतो की ह्या ज्या काही किमती आहेत त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत। सर्वसामान्य या लॉटरीपासून दूर फेकला गेलेला आहे आणि हे शाश्वत सत्य आहे मित्रांनो। त्याच्यावरती कुठलं सोल्युशन अद्यापही निघालं नसलं तरी काल मात्र सिडकोचे अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांच्याकडून काही दिलासादायक वृत्त आलेलं आहे, त्याशिवाय काही धक्कादायक वृत्त आलेलं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, दिलासादायक आणि धक्कादायक दोनही शब्द मी समजुतीने वापरत आहे। नेमकं काय काय त्यांनी भाष्य केलेलं आहे, काय काय गोष्टी सांगितल्या आहेत, कुठल्या कुठल्या बाबींवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे, हे सगळं आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता खरं तर मित्रांनो, जे काही सिडकोची योजना आलेली आहे, माझे पसंतीचे सिडकोचे घर, या घरांच्या किमती कुठेतरी खूप जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही घरे नेमकं कुणासाठी हा प्रश्न सर्व माध्यमातून विचारला गेला आहे। अद्यापही त्याच्यावरती कुठलाच तोडगा काढला नाही, किमतीवरती कुठलं डिस्कशन केलं नाही, तरीसुद्धा 11 जानेवारीपासून याची घर निवडण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे। म्हणजे घरांची किमती काहीतरी त्याचं फायनलायझेशन होण्याच्या अगोदरच ही घर निवडीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता जे काही घर निवडीची प्रक्रिया सुरू आहे ती 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की या घरांची किमती कमी केल्या नसताना सुद्धा ही निवड प्रक्रिया का सुरू केली असाही प्रश्न केला गेला, किंवा या सिडकोच्या घराच्या किमती खरंच कमी होणार आहेत का हाही प्रश्न केला गेला। पण याच्यावरती मात्र काल सिडकोचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी शिरसाट यांनी अतिशय 3 महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत मित्रांनो। त्यात सगळ्यात पहिली बाब जी आनंदाची बाब आहे, त्याच्यामध्ये सिडकोच्या घरांच्या किमती कुठेतरी कमी केल्या जातील असं भाष्य त्यांनी केलेलं आहे। म्हणजे ज्या काही सिडकोच्या घरांच्या किमती सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी कपात करण्याचा विचार सुरू आहे आणि येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावरती विचार विमर्श केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी अंतिमतः याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि ज्या काही किमती कमी होतील, म्हणजे 5%, 10%, 15% ज्या काही किमती कमी होतील त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊन तो लागू केला जाणार आहे, जी अतिशय चांगली आणि आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो। बघा, सिडकोची जी काही स्कीम आता ज्या आम्ही 26 घराची केली, लॉटरी काढलेली, त्याच्यामुळं त्याच्यात अनेक ठिकाणी कमी सुद्धा किमती आहेत, थोडा जास्त अशा किमती आहेत। वेगवेगळ्या ठिकाणचं लोकेशन पाहून ठरवलेल्या त्या किमती आहेत। आता एका ठिकाणी तुम्ही खारघरच्या ठिकाणी पाहतायत का किमती एकदम थोडं अपर साईडला आहे, ते लोकेशन वाईज दिलेलं आहे। तिथलच्या असलेल्या जमीनचं नरिमान पॉईंटचा रेट वेगळा आणि खारघरचा वेगळा, असं हे अंतर आहे ना, म्हणून त्याचा रेट आपल्याला जास्त वाटतं। परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे की काही ठिकाणी ह्या किमती थोड्या बहुत कमी झाल्या पाहिजे। ठीक आहे, सिडकोचा थोडा लॉस होतो हे मला त्याची जाणीव आहे, परंतु सर्वसामान्य माणूस आहे, 1 BHK रूम घ्यायचा आहे, एक सिडको आहे। सिडको म्हणजे व्हाईट पैसे तुम्हाला भरावं लागतात, ब्लॅक त्यांच्याकडे नसतातच, परंतु व्हाईट भरताना सुद्धा त्यांना लोन घेताना अडचण निर्माण होतात। तर मी आता या बोर्ड मीटिंगमध्ये आज 15 तारखेला होणार होती, परंतु निश्चित पुढे आता बोर्ड मीटिंग होईल एक 8 दिवसानंतर, त्या बोर्ड मीटिंगमध्ये याबाबतचा एक चांगला निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करतोय। पण नेमकं किती कपात केली जाईल, किमती किती कमी केल्या जातील याच्या संदर्भात त्यांनी कुठलंच भाष्य केलं नाही। पण साधारणतः मागील अनुभव पाहता 10% या किमती कदाचित कमी केल्या जाऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त होईल असं वाटत नाही। पण जेवढ्या किमती कमी करणं आवश्यक आहे याच्यामध्ये साधारणतः 25% घट करणं आवश्यक आहे मित्रांनो, कम्पेअर टू मार्केट। पण बघूया याच्यावर काय निर्णय घेतला जाऊ शकतो, पण नक्कीच याच्यावरती विचार करू असं सिडकोच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला मित्रांनो, जर तुम्हाला अगोदर घर लागलं असेल, जर तुमचं मुंबईत नवी मुंबईत घर असेल तरी तुम्ही घर घेऊ शकता, ती अट कुठेतरी शिथिल केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। अटी जास्त आहेत। आता मी एक वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे, ज्याचं एक घर असलं त्याला दुसरं घर घेता येत नाही, ही अट आपल्यासाठी कशाला पाहिजे? कुटुंबाचा विस्तार होत असतो, म्हणजे एखाद्या जर माझ्या वडिलांनी जर घर घेतलं असतं तर मुलाला घर घेता येत नाही, हे जे काही अटी असतात ना, हे आता शिथिल झाल्या पाहिजे। कुटुंब वाढतंय तसं त्याला दुसऱ्या घराची गरज आहे। त्यांनी 10 बाय 10च्या रूम मध्ये पहिले काढलेले दिवस आहेत, मुलगा मोठा झाला त्याला दुसरं घर घेऊन द्यायचं बापाला, मग त्यांनी घेऊ नये का? ती अटक मला शिथिल करायची, म्हणजे घर असेल तर दुसरं घेता येणार नाही, ही अट नको। आता लक्षात घ्या, 2 नियम होते त्याच्यामध्ये। पहिला नियम असा होता की शासकीय योजनेतून एक घर मिळाल्यानंतर तुम्हाला दुसरं घर घेता येणार नाही, असा एक GR आहे।
तो जी आर सिडकोने फॉलो केलेला नाही आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की जर तुम्हाला मुंबईत म्हाडाचं घर असेल तरी तुम्ही सिडकोमध्ये फॉर्म भरू शकता. ती परमिशन त्यांनी तेव्हाच दिलेली आहे. पण आता नवी मुंबईत समजा फॅमिली मोठी आहे, फॅमिली वाढलेली आहे, त्यांना मोठ्या घराची आवश्यकता आहे, अशा स्थितीमध्ये त्यांना मोठ्या घराचे अर्ज केला म्हणजे करता आला पाहिजे असं सिडकोच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुठे ही जी काय अट आहे की एक घर तुमचं असेल तर तुम्ही दुसरं घर सुद्धा घेऊ शकता. मुंबईत नवी मित्रांनो, नवी मुंबईमध्ये जर तुमचं घर असेल तरी नवी मुंबईत तुम्ही दुसरं घर घेऊ शकता. किंवा मुलाच्या नावावर असेल तर वडील घेऊ शकतात, वडिलाच्या नावावर असेल तर मुलगा घेऊ शकते. हे सगळे नियम जे काय ते कुठेतरी शिथिल केले जाणार आहेत. याच्यात एक नियम असा आहे की जर मुलगा विवाहित आहे आणि वडील विवाहित आहे तर ते दोन वेगवेगळे घर घेऊ शकतात, दोघेही अलॉटेड फॉर्म भरू शकतात. तो नियम ऑलरेडी आहे. पण आता त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय मित्रांनो, मी बोलतो की असं वाटतंय की जर समजा तुमचं नवी मुंबईत घर आहे तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, अशी ती अट असावी. कारण मुलाची वडिलांची काहीच अट नाही आहे, त्याच्यात काहीच प्रश्नच नाही मित्रांनो. कारण विवाहित असतील तर दोघेही वेगवेगळे अर्ज करून कुठल्याही योजनेत म्हाडा असो किंवा सिडको असो घर घेऊ शकतात. पण इथे मात्र अट अशी आहे की नवी मुंबईत तुमचं घर नसावं. आणि म्हणून कुठेतरी या लॉटरीच्या अनुषंगाने, या नियमाच्या अनुषंगाने जर तुमचं नवी मुंबईत छोटं घर आहे आणि तुम्हाला मोठं घर घ्यायचं तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, तिथे परमिशन दिली जाईल. इन शॉर्ट सांगायचं झालं तर तुम्हाला मुंबईत 1 असो, 2 असो, 3 असो, तुम्ही पुन्हा घरं घेऊ शकता, असा तो सरळ सरळ अर्थ निघतो मित्रांनो. पण नेमकं याच्या संदर्भातलं अधिकृत भाष्य किंवा अधिकृत जी आर म्हणा किंवा अधिकृत निर्णय कुठलाही अजून घोषित झालेला नाहीये, फक्त हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे. पण याच्या संदर्भात येणाऱ्या अशा संचालक मंडळाच्या बैठकीत याच्यावर विचार करून हा निर्णय लागू केला जाणार आहे. तिसरा अतिशय महत्त्वाचा आणि दुर्दैवी निर्णय घेतला जाणार आहे आणि तो म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट अर्थातच अधिवास प्रमाणपत्र ज्याला म्हणतो आपण, तो वय व अधिवास प्रमाणपत्र हे रद्द केलं जाणार आहे. त्याच्यात शिथिलता आणली जाणार आहे, जो संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने, संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांच्या दृष्टीने, संपूर्ण लोक जे महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहतात त्यांच्यासाठी अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो मित्रांनो. आणि त्याच्यावरती मी पुढील भागात वेगळा भाग मी बनवणारच आहे. पण जो काही निर्णय घेतला जाणार आहे त्यांनी सांगितलं की अनेक मतदार आहेत, जे मतदान कार्ड आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत 15-15 वर्षापूर्वीचे, आधार कार्ड आहेत, पॅन कार्ड आहेत, मग त्यांच्याकडून डोमिसाईल सर्टिफिकेट का मागितलं जावं असा त्यांचा प्रश्न आहे, अशी त्यांची भावना आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये जी अट टाकलेली 15 वर्षाचा असावा, 20 वर्षाचा असावा, रहिवासी असावा, हे असावा, आणि दरवेळेला तेच. अहो, त्याचं मतदान कार्ड आहे, त्याचं आधार कार्ड आहे, इलेक्शन कार्ड आहे, शाळा शिकलेला आहे, सर्व इथं झालेलं आहे, त्याला घेता येत नाही. म्हणून कुणालाही इथं घर घेता येईल असं माझं एक धोरण असावं असं मला वाटतं. नसता मग जो मूळ इथलचा आहे ना तो आणखीन लांब जाईल, बाहेर फेकला जाईल, आणि त्याच्यामुळं मग आम्ही मराठी माणसाबद्दल बोलायचं आणि तो लांब फेकला जातो. मग हे म्हणजे एकीकडे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायची आणि त्यांना लांब फेकायचं, मला वाटतं हे बरोबर नाही. ते सुद्धा सगळं आर्टिफिशियल करण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा, एका दृष्टीने विचार केला, त्यांच्या भावनेचा विचार केला तर इट इज ओके की त्यांच्याकडे डोमिसाईल नसेल तर ते घर घेऊ शकणार असा अर्थ होतो. पण इथे मात्र त्याचा काडीचाही संबंध येणार नाही. इथे जर तुम्ही राजकीयदृष्ट्या विचार केला तर फक्त आणि फक्त गडगंज श्रीमंतांना, नको त्या लोकांना ही घरे देण्यासाठीच हा निर्णय घेतला जातोय असं कुठेतरी बोललं जात आहे. मला कालपासून अनेक कमेंट्स आले मित्रांनो, तुम्ही सर याच्यावर तुम्ही का बोलत नाही, तुम्ही का विरोध करत नाहीये, ह्याच्यावर तुम्ही भाष्य का करत नाही, अशा अनेक कमेंट्स काल मला आलेले आहेत. काल मी काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मित्रांनो त्याच्यावरती मला बोलता आलं नाही. पण आज मात्र संध्याकाळी मी नक्कीच याच्यावरती स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत की नेमका हा जो काही डोमिसाईलचा निर्णय आहे त्याच्यामुळं डोमिसाईलचा निर्णय का घेतला जातोय, त्याच्यामागे कोण कारणीभूत आहेत. आता असं बोलत आहे की परप्रांतीयांनाच ही घरे देण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय असे बोललं जाते, किंवा मराठींना मुंबईच्या बाहेर हकलण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय असं बोललं जाते. या सगळ्या बाबीवरती आपण पुढील भागात नक्कीच सविस्तर चर्चा करूया की नेमका हा निर्णय कोणासाठी आहे, का आहे, याच्यात मराठी लोकांचं किती नुकसान आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्यांचं किती नुकसान आहे, या सगळ्या बाबीत आपण पुढील भागात चर्चा करूया. पण जे काही 3 बाबी त्यांनी सांगितलेले त्याच्यात पहिली बाब किमती कमी करणे, त्याच्यावरती विचार केला जाईल. 2-2 घरं घेणे. आता 2-2 म्हणण्यापेक्षा मी सरळ सांगतो मित्रांनो, इथे तुम्हाला सगळ्या अटी शिथिल केल्या जातील काही दिवसानंतर. सगळे म्हणजे टोटल फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड या 2च गोष्टी तुम्हाला मागितल्या जातील. तुम्ही आता लिहून ठेवा, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर. जसं म्हाडाने केलं की म्हाडाची घरं विकली गेली नाही म्हणून त्यांनी फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड, नो डोमिसाईल, नो इन्कम, नथिंग. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही या आणि घर घेऊन जा अशी ती स्कीम आणली. इथे सुद्धा ती स्कीम आणली जाऊ शकते. आता फक्त जे काही प्राईम लोकेशन जी घरे ती विकेपर्यंत सिडको थोडं स्थिरतावर करेल, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला डोमिसाईलची अट सुद्धा काढून टाकली जाऊ शकते. याच्यापूर्वी सुद्धा सिडकोने डोमिसाईलची अट मागील लॉटरीत काढली होती, पण त्याच्या विरुद्ध आवाज केल्यामुळे ती अट आम्ही काढली नसल्याचं स्पष्टीकरण सिडकोकडून देण्यात आलेलं होतं, जे तद्दल खोटं होतं. ते आज प्रूव्ह झालेलं आहे. पण यानंतर मात्र येणाऱ्या काही काळामध्ये याचा
खूप मोठा दूरगामी परिणाम हा महाराष्ट्रातील राजकारणावरती म्हणा, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांवरती म्हणा, महाराष्ट्रातील गोरगरिबांवरती म्हणा नक्कीच होणार आहे. भेटूया मित्रांनो पुढील भागात सविस्तर माहितीसह. धन्यवाद.